हो गाई नमस्कार, जय श्रीराम. नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर काहीच जस्ट आता आंघोळ बिंघोळ करून रेडी झालो आहे. जो आपला रोजचा रुटीन असतो आधीपासून तसाच. तर आता बसू जेवायला. आणि सध्या काहीच कुठं जायला भेटत नाही. आपला मी तुम्हाला 2-3 दिवस झाले व्हिडिओ टाकली नव्हती. 2-3 दिवस गॅप घेतली. नंतर चित्तोडगडचा ब्लॉग टाकलेला, त्याच्यानंतर एक कालचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही, तो 2 दिवसाचा कंबाईन केलेला. त्याच्यानंतर मग आज व्हिडिओ शूट करते. तर थोडा आपला शेड्यूल जरा टाईट झाला आहे. आपल्या विक्रांत भाऊचे तर जायला लागते इलेक्शनच्या इलेक्शनमुळं. तर बघू आजचा दिवसात कसा काय आपल्याला जातो आहे. आजचा दिवस कसा काय आपल्याला जातो आहे, काय काय आपल्याला बघायला भेटते ब्लॉगमध्ये रुटीन आपला. कारण आता पण मी थोडं घरचं एक काम आहे ते करून तिकडेच जाणार आहे आपल्या विक्रांत भाऊचे. ते परत मी तिकडे गेला डायरेक्ट रात्रीच येतो. मग तिकडचं थोडंफार तुम्हाला दाखवतो. तर चला कंटिन्यू राहायचं ब्लॉगमध्ये. बघूया चला आजचा कसा काय रुटीन येतो या. बसलोय जेवायला. भाकरी आहे, कोबी चणा डाळची भाजी, सॉरी शेवची भाजी आहे, गाठ्यांची. तर आता घेऊया जेवून आणि मग निघूया आपण बाहेर. बघा आता निघालोय बाहेर. आणि या पिशवीमध्ये घेतल्या दुसऱ्या पिशव्या, कारण डीमार्टला जायचं आपल्याला, ग्रॉसरी भरायची महिन्याची ती. तर तिकडं आता मला काकू भेटेल डीमार्टला. तर त्याच्याआधी आपण जाऊन एक कॉफी मारू. मग डीमार्टचा ग्रॉसरी बिसरी भरून सगळं मोकळा वाटत, म्हणजे कसं आपण घरची कामं केल्यानंतर फ्री झालो. चला आता जाऊया. इथून आलोय आपण, तर बोलो फ्युलिंग पण करून घेऊ. तर आता गाडीत पेट्रोल पण टाकू, कारण आता एवढे दिवस झाले बाहेर फिरत होतो ना, त्याच्या आधी पेट्रोल टाकलं. आता पेट्रोल गाडी लागली काल येताना रात्री रिझर्वला. आता टाकू पेट्रोल. इथून मॅकडीला जाऊ डायरेक्ट मसाला. बघा खाली बघा किती लोड झाले. रेलगाडी फुल लोड झाले. अजून घ्यायचं आहे. मला वाटतं आता दुसरी गाडी मागवायला लागेल. तर फायनली बिलिंग झाली आणि आज भरपूर गर्दी होती डीमार्टला. आणि बघा तर ही एक गाडी तर भरली आपली आणि एक दुसरी पण गाडी मागवायला लागली, सामान भरपूर होता म्हणून. काकूला बसून दिलं रिक्षामध्ये आणि तसं चालू आपल्या बाईच्या ऑफिसवरती. बघा हे सर्व चिठ्ठ्या वगैरे आल्यात, तर त्या सर्व सॉर्ट आऊट करायच्या. सर्व काम भरपूर आहे आता 2-3 दिवसामध्ये आपल्याला. त्याचं चाललं आता आमचं. बघा आता टाईम काय झाला, रात्रीचे 11 वाजलेत ना, तरी पण आम्ही अजून चालले आमचा झेरॉक्स मारायला, प्रिंटआउट मारायला फिरतोय. जेवायला ऑफिसवरच बसलो जेवायला. चपाती पण आहे, पण चपाती मी काय घेतली नाही. एकच भाजी घेतली, डाळ भात आणि नल्ल्या घेतल्यात फक्त. आता घरी आलो मी आणि 12 वाजून गेले. आजचा दिवस पण असाच गेला आमचा, इकडे तिकडे हे करण्यात ते करण्यात. तर आता हा जो ब्लॉग आहे अर्धा उद्या कंटिन्यू करूया, कारण छोटासाच ब्लॉग झाला असेल. किती झालं आहे काय लक्ष नाही माझं. तर 2 दिवसाचं कंबाईन करू. चला आपण उद्या भेटूया. गुड नाईट. चला आता. तर गाईज ब्लॉगची सुरुवात बघून तुम्हाला समजलं असेल का आज आहे मंगळवार. गावदेवी आईच्या देवळात जाऊन आलो, दर्शन वगैरे घेऊन आलो आणि लवकर उठलो आहे. 10 वाजताच उठून मग तयार झाले, कारण कामं आहेत. विक्रांत भाऊचा फोन येतो सकाळपासून, दुसरे आपल्या भाऊ लोकांचे फोन येत आहेत. आता इलेक्शनला 2 दिवस बाकी राहिलेत त्याच्यामुळे. तर आत्ता पण जस्ट त्याचा फोन येऊन गेला, बोलतो ये लवकर, बोलतो आपल्याला थोडी कामं आहेत. तर आता चाललो आहे मी तिकडेच, जरा घरून हेल्मेट घेतो. तर विक्रांत भाऊच्या बरोबर आज दिवसभर काही कामं राहिलेत आता आमचे, जे थोडेफार ते करायचे आहेत, तिकडेच जायचं आहे. तर चला बघू आजच्या दिवसाचा कसा रुटीन असेल तो. आणि उपवास पण आहे माझा. हेल्मेट घेऊ, तिकडे निघू, मग कंटिन्यू करतो मी. चला. तर आता आल्या पहिलं आम्ही डॉक्युमेंटेशन थोडे रेडी करतो आहे. थोडा बूथवर जे पोरं बसणार आहेत त्यांचं आणि आम्ही मेन कामासाठी असणार आहे जरा. सो
प्रभाग समितीला आलो होतो थोडा एक कामसाठी. ते काम झाले. आता इथून जायचं आहे इलेक्शनचा जो ऑफिस आहे मेन हिरानंदानीला आहे हॉरिझन स्कूलमध्ये. तिकडेच असतं दर टायमाला. तर तिकडे चाललो आहे. बघा इथे ना आता हॉरिझॉनला आलो आहे. इलेक्शनचं ऑफिस आहे. तर इथे सर्व जे आय डी वगैरे भेटतात आणि आम्ही लोक असणारे वोट काउंटिंगसाठी विक्रांत भाऊच्या पप्पांचे वोट काउंटिंगसाठी असणारे आम्ही लोक. तर आमचे आय डी बनणार आहेत TMCचे. तर आय डी बनवण्यासाठी आलो आहे. सर्व पेपर वगैरे सबमिट करण्यासाठी आलो आहे. फोटो असा क्रॉस सर्कल लावू सरळ. आता आम्ही लोक ना 2 दिवसासाठी TMCचे माणसं झालो आहे. स्टॅम्प बिम्प लागला आपल्या आय डीवरती. TMCचं आहे बघा. वोट काउंटिंग शेड्यूल फुल टाईट आहे आमचा. आता आय डी बनवून घेतलेत आम्ही लोकांनी सर्वांचे. आणि आता परत चाललो आहे. दुसरं एक काम आहे तिकडं. आपला भाऊ आहे ऑफिसवरती तिकडंच. आणि इथं समोर तुम्हाला सिक्युरिटी दाखवतो मी किती. आता लंच टाईम झाला आहे तिकडं पोलिसांचा सर्वांचा. आता चला निघू आपण. सर्व पोलीस आता आणि सर्व अधिकारी त्यांचा लंच टाईम झाला आहे. आपला उपवास आहे आज मंगळवार आहे. चला आता निघतो. दुसरी कामं आहेत आम्हाला आता. तर आता थोडासा आवरला बसलो आहे बाईच्या घरी फराळ करत. वेफर घेतले आणि भाऊ लोक आपले दोघं जेवले ना अजून 4 वाजले तरी. तर आता जेवायला बसले ते लोक. माझी कॉफी पण देते नानी बनून. तर कॉफी पण येईल आता आपली. आता काही जरा चालले घरी मला थोडा बघूया काय काम आहे काय नाही. कारण घरातलं पण थोड्या कामात लक्ष द्यायला लागतं. आता विचार आता काय करतो घरी जे काम आहे ते आवरूया आपण आणि डायरेक्ट उपवास वगैरे सोडून परत संध्याकाळी जाऊया. काहीच आता बत्ती केलेली गावदेवाशी पण जाऊन आलो. आणि ना मला अर्जंटमध्ये जायचं होतं परत तिकडेच. विक्रमबाईने बोलवलेलं होतं. पण ना घरचे सांगतात का नाश्ता आणून दे काहीतरी. दीदीला काहीतरी पाहिजे नाश्ता. तर आता पहिले गावातून तिला नाश्ता आणून देतो पाणीपुरी वगैरे काहीतरी. आणि उपवास आहे तर बोललो उपवास पण आता झालेला आहे जेवण. तो उपवास सोडून लगेचच निघून जातो. तर आता फटकन आणा देतो काहीतरी आणून नाश्ता. लगेच उपवास आपण सोडू आणि मग जाऊया आपण तिकडे. चला. आणि हा असा खूप दिवसानंतर संध्याकाळचा ओपनली व्ह्यू दाखवते तुम्हाला मी. पूर्ण आता मेट्रोचा कारशेड इथून दिसतो. अख्खा पाईप काढलेले आहेत. तर आणि मस्त असा तांबूस झालेला आहे. आभाळ. सूर्यदेवानी आराम घेतलाय आता. चांद मामा येईल आता. सूर्यदेव मावळलेला आहे. सध्या अजून 2-3 दिवस थांबा मग आपण दाखवूया काहीतरी चांगलं. कारण सध्या अजून 16 तारखेपर्यंत आपण थोडा बिझी असणार आहे. आणि मला तर वाटतं हा रस्ता मी कितीतरी दिवसानंतर दाखवते असं प्रॉपर ब्लॉगिंग. आता नुसती धावपल चालली आमची. चला आता. संदेशला पाठवलं होतं मॉलला. तर टी-शर्ट घेऊन आला आहे बघा तो टॉमीचा आणि US चा. आता मी पण उपवास सोडायला बसतो. ते नंतर बघू आता टी-शर्ट काय ते. तेवढा टाईम नाही आपल्यावर आता. आता जेवायला बघा काय आहे येते अजून. बघा आता फायनल झाला ताट आपला. पुरी भाजी भजी गोडमध्ये काजू कतरी भात आणि भाजी घेतली मी चण्याची. तर या जेवायला काही सगळे. चला आता निघूया. जेवला चाललोय. जरा आस्ती चालवायला लागेल गाडी. आता पोटात सगळं जेवण वर खाली. काल पण तेच केलेलं. जेवलो तिकडं आणि फटाफट घरी आलो कारण टाईम झाला घरी यायला. काय आता 1-2 दिवस राहिलेत जाऊ.
चला आता हेल्मेट पण त्याच्या ऑफिसला विसरलं, रॉंग साईडून जायला लागला. आता आपल्याला मास्क घेतलाय मी. लेट्स गो. बर्थडे कोणाचा? आईचा. तुला कुत्रा कुठं चावला दाखव बघू. नको खोलू, नको दाखवू. सुशील भाईला नाश्ता करायचा होता, आलेलो जरा नाश्ता करायला मानपडायला. तर आता आचारसंहिता लागली म्हणून तुम्हाला काय एवढं काय दाखवलं ना मी. नॉर्मलच दाखवलं त्याच्या घरचं जे नानीचा बड्डे होता ते. आणि आता मी माझ्या घरी चाललो आहे. तर टाईम झाला आहे थोडा रात्रीचे, आता भरपूर टाईम झाला आहे. काय नाही, चला आता जाऊया घरी आणि मग हा व्लॉग करू आपण एवढाच एंड. तर भेटू उद्या नवीन दिवसाच्या नवीन व्लॉगमध्ये. गाईच उद्या मकर संक्रांती, बघू काय दाखवायला भेटेल ते दाखवेल. बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम.